नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत ज्या जॉब बद्दल माहिती सांगणार आहोत, तर हा बॅक ऑफिस साठी असणार आहे। जॉब लोकेशन जे आहे ते पुण्यामधलंच असणार आहे, पुणे महाराष्ट्र। आणि बिबिवाडी कात्रज या ठिकाणी हा जॉब आहे, त्याच्यामुळे जे पण आसपासचे कॅन्डिडेट आहेत तर ते यासाठी म्हणजे मोस्ट प्रिफरेबल असतील, ते इंटरव्ह्यूला येऊ शकतात। पहा, ड्राईव्ह असणार आहे, एक 6 ते 7 दिवस ड्राईव्ह चालणार आहे। याच्यासाठी जे एज्युकेशन असणार आहे तर ते ज्यांचं बीकॉम झालेलं आहे किंवा कुठलाही डिप्लोमा झालेला आहे तर ते कॅन्डिडेट मोस्टली प्रिफर्ड आहेत। आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूला येणार आहात तर त्यांना सूरज पाटील यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। पहा, जे पण कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येणार आहेत, इंटरेस्टेड मी असं म्हणून तुम्ही मला कमेंट करू शकता। तर ड्राईव्ह याच्यामध्ये असं सांगितलंय 0 ते 1 वर्ष, म्हणजे फ्रेशर ते 1 वर्ष ज्यांना एक्सपिरियन्स आहे तर ते कॅन्डिडेट येऊ शकतात। याच्यामध्ये बॅक ऑफिसचं काम राहणार आहे, जे नाही MS ऑफिस किंवा एक्सेल बद्दल काही नॉलेज असेल तर ते तुम्ही रिझ्यूम मध्ये अपडेट करा। त्याच्यानंतर पहा, म्युच्युअल फंड बद्दल किंवा तुमचे जे पण इन्व्हेस्टमेंट बँकिंग बद्दल तुम्हाला काही नॉलेज असेल तर त्याची येताना तयारी करा। आणि जॉब डिस्क्रिप्शन काय काय सांगितले, ड्राईव्ह कुठल्या डेट दिवशी आहे, लोकेशन कसं असणार आहे, याची संपूर्ण आता माहिती मी सांगत आहे। तर जसं मी सांगितलंय, फ्रेशर आणि ज्यांना मॅक्झिमम 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे त्या कॅन्डिडेट साठी हा ड्राईव्ह असणार आहे। पहा, पुण्यामध्ये आहे। पुण्यामधलं जे लोकेशन आहे ते समजून घ्या। IBM टेक्नॉलॉजीज हे कंपनीचं नाव आहे। IBM टेक्नॉलॉजीज लिमिटेड, कोहिनूर हाऊस, प्लॉट नंबर 7, बिबिवाडी रोड, नियर टाटा मोटर्स, अपोजिट टू IDBI बँक, पुणे महाराष्ट्र हे लोकेशन आहे। पहा, कॉन्टॅक्ट जसं मी तुम्हाला सांगितले, तिथे गेल्यानंतर सूरज पाटील यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। टोटल जे आहेत या 10 ओपनिंग असणार आहेत। जी जॉब मध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत ते समजून घ्या। रिस्पॉन्सिबल फॉर बॅक ऑफिस प्रोसेस, म्हणजे डेटा एंट्री, डेटा अनालिसिस किंवा डेटा रिसर्च जे पण आहे ते तुम्हाला करावं लागेल। MS ऑफिस बद्दल तुम्हाला नॉलेज असेल तर फंक्शन माहिती असेल, MS एक्सेल मध्ये, आउटलुक, MS वर्ड तर अजूनच प्रिफरेबल राहणार आहे, पॉवर पॉइंट, ठीक आहे। शुड परफॉर्म बॅक ऑफ डेटा एंट्री, जसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। कम्युनिकेशन स्किल, रिटर्न आणि व्हर्बल हे चांगलं असायला पाहिजे। शुड बी कम्फर्टेबल वर्किंग इन शिफ्ट, ठीक आहे। तर शिफ्ट जो टायमिंग आहे तर तो कुठला दिलाय, 11 AM to 8 PM या शिफ्ट मध्ये काम चालणार आहे। पहा, रिक्वायर्ड स्किल्स जसं त्यांनी सांगितलेलंच आहे की MS ऑफिसचं नॉलेज तुम्हाला असायला हवं किंवा एक्सेलचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर वेल अँड गुड। एनालिटिकल मध्ये पहा, तुमच्याकडे जसं सांगितलं म्युच्युअल फंड, फायनान्शियल सर्व्हिसेस नॉलेज हे असेल तर वेल अँड गुड आहे। आणि जो पण कॅन्डिडेट पुण्यामधले आहे म्हणजे लोकल कॅन्डिडेटला त्यांनी प्रिफरन्स दिलेला आहे। पहा, लोकेशन तुमच्या समजलं असेल तर इंटरव्ह्यूची जी डेट आहे किंवा हा जो ड्राईव्ह चालणार आहे बॅक ऑफिस साठी, तर हा कुठल्या डेट दिवशी आहे, तर याची डेट आहे 8 मे ते 17 मे या दिवशी असणार आहे। आणि याचा जो टायमिंग आहे हा आहे 9:30 AM to 5:30 PM या वेळेत तुम्हाला यायचं आहे। पहा, ठीक आहे। ड्राईव्ह असणार आहे 8 मे पासून सुरू होणार आहे। पहा, 8 मे 2024 पासून बॅक ऑफिस साठी आहे। मेल अँड फिमेल दोन्ही तुम्ही येऊ शकता। शिफ्ट टायमिंग तुमच्या लक्षातच आला असेल। तुमचे अजून काही क्वेश्चन असतील किंवा तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जॉब सर्च करताय हेही मला कमेंटमध्ये सांगा। आणि यासाठी जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर इंटरेस्टेड मी असं मला कमेंट करा। आपला जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर हा असणार आहे, पहा, जेनपॅक कंपनीसाठी रिक्रुटमेंट आहे, तिथं वॅकन्सीज आहेत, तिथं पण वॉक इन ड्राईव्ह चालू आहे, त्याच्यासाठी येणार आहे। तोही व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।